ही चूक जर तुम्ही असंच करत राहिला ना तर तुमचं वजन कधीच कमी होणार नाही. आता तुम्ही वजन कमी करताय पण खूप प्रयत्न केले, वजन काही कमीच होत नाहीये. त्याचं कारण मी तुम्हाला समजून सांगतो, समजून घ्या. मेन प्रॉब्लेम काय असतो माहिती का, तुम्ही तुमच्या शरीराला समजून घेत नाही. तुमचं पचनक्रिया तुम्हाला माहित नसते, तुम्हाला डेली काय किती खायचं माहित नाही, कॅलरीज, प्रोटीन, कार्बोहायड्रेट या बेसिक गोष्टी तुम्हाला कळत नाही. आता कॅलरीज बद्दल आहे ना, मी माझ्या पेजवर एकच नंबरचा एक पहिलाच व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघा, तुम्हाला व्यवस्थित कळेल. आणि मी तुम्हाला आज प्रोटीन बद्दल थोडीशी माहिती सांगतो, ते समजून घ्या. नेमकं प्रोटीन म्हणजे काय आणि हे का महत्वाचं आहे, प्रोटीन 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 लोक करतात का गरजेचं आहे, तुम्हाला समजून सांगतो. आता प्रोटीन म्हणजे नेमकं काय. समजा तुम्हाला तुमचं घर बांधायचं आहे तर घरासाठी विटा लागतात. तसंच जर आपलं शरीर एक समजा, तर शरीराला बांधायसाठी, हा शरीर घडवायसाठी लागणाऱ्या विटा म्हणजे काय, प्रोटीन. आता प्रोटीन म्हणजे घराच्या विटा, हे तुम्ही समजून घ्या. आता कसं काम करते, आपल्या शरीराचे स्नायू, जे मसल्स असतील, त्वचा असतील, केस असतील, नखं असतील, तुमचे हार्मोन्स असतील, शरीरातले एन्झाईम्स असतील, तुमची रोग प्रतिकार शक्ती असेल, हे सगळं असं सविस्तर नीट चालण्यासाठी ना प्रोटीनची खूप मोठी मदत लागते. ठीक आहे. प्रोटीन शिवाय हे गोष्टी नीट काम करू शकत नाही, असं तुम्ही समजा. म्हणजे प्रोटीन फक्त जिम करणाऱ्यांसाठी नाहीये, ते प्रत्येक मानवासाठी हे रोज लागणारं आवश्यक घटक आहे, तुम्ही समजून घ्या पहिले तर. आता मेन प्रॉब्लेम काय होते माहिती का तुमचा, तुम्ही वेट लॉस आणि फॅट लॉस यामधला तुम्हाला फरक कळत नाही. वेट लॉस म्हणजे काय आणि फॅट लॉस म्हणजे काय, तुम्ही समजून घ्या. आता हा सर्वात मोठा गैरसमज आहे तुमचा. वेट लॉस म्हणजे काय, फक्त वजन कमी होणे. ठीक आहे. आता त्यामध्ये काय होईल, फॅट, मसल्स असतील आणि शरीरातील पाणी, तिन्ही गोष्टी कमी होतात. सुरुवातीच्या काळात जर तुमचं अचानक बऱ्यापैकी वजन कमी झालं तर पहिले ते पाणी कमी होते, समजून घ्या तुम्ही. आता फॅट लॉस म्हणजे काय, शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते याच्यात. मसल्स वाचते, जे काही महत्वाचे, आपल्याला मसल्स, स्नायू, मासपेशी टिकून ठेवायचे. आता एक उदाहरण देतो, समजा तुमच्याकडे एक थैला आहे खूप मोठा, 10 किलोचा थैला आहे. समजा एक शाळेची बॅग आहे 10 किलोची. ठीक आहे. त्यात तुम्ही 5 किलो पुस्तक आहे आणि 5 किलो कचरा आहे, असं तुम्ही समजा. ठीक आहे. आता दोन्ही जर बाहेर काढलं तर बॅग हलकी होईल, चांगलं होईल ना, बॅग हलकी झाली. पण नुकसान याच्यात असं आहे की ते 5 किलोचे पुस्तकं देखील गेली, महत्वाची कामाची गोष्ट गेली ना. याला काय म्हणतात, वेट लॉस. हे वेट लॉस म्हणतात. ठीक आहे. पण फक्त जर मी कचराच बाहेर काढला, पुस्तकं ठेवली, तर त्याला आपण म्हणू फॅट लॉस. आणि आपल्याला काय करायचं, फॅट लॉस, वेट लॉस नाही. मसल्स आणि स्नायू आपल्याला टिकून ठेवायचे आणि फक्त चरबी चरबी काढायची बाहेर, त्याला म्हणतात फॅट लॉस. आता प्रोटीन वजन कमी करण्यात कशी मदत करते, प्रोटीन काय करतं माहिती का, तुम्ही तुमच्या डेली रिक्वायरमेंटचं प्रोटीन जर खाल्लं तर ते तुमची एक्सरसाइज आणि तुम्ही व्यायाम केला तर प्रोटीन मसल्सला वाचवतो, तुम्हाला भूक कमी लागते. प्रोटीन जास्त, तुम्ही प्रोटीन व्यवस्थित खाल्लं ना, सकाळच्या नाश्त्यामध्ये व्यवस्थित प्रकारे प्रोटीन गेलं तर तुम्हाला लवकर भूक लागत नाही. आणि प्रोटीनला पचवायला, प्रोटीनच्या एनर्जी निर्माण करायला शरीराला खूप ऊर्जा लागते, त्याला थर्मिक इफेक्ट ऑफ फूड म्हणतात. हा प्रोटीनचा कार्बोहायड्रेट्सपेक्षा खूप जास्त आहे. ठीक आहे. आला लक्षात, समजून घ्या त्यामुळे प्रोटीन किती महत्वाचं आहे. आता तुम्हाला दिवसभरात किती प्रोटीन खावं लागेल, तुमच्या शरीराला किती लागेल तुमच्या वजनानुसार, हे तुम्ही तुमचं वजन कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला प्रोटीन सांगतो. ठीक आहे. काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही, खरं बोलतो. धन्यवाद.